हाय, हॅलो, नमस्कार. मी संगीता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना सकाळी सकाळी मी तुम्हाला दुकानामध्ये बसलेली दिसत असेल, कारण तुमचे दादा गेलेले आहेत बाहेर. त्यांना थोडं काम होतं म्हणून. आणि माझा सकाळचा चहा पाणी झाला, त्यानंतर सकाळची सर्व कामे आटोपली. आणि तसंही आज डब्याचं जास्त टेन्शन नसतं, कारण आज शनिवार आहे आणि शनिवारी मुलं डबा नेत नसतात. कारण ते घरी लवकर येत असतात, त्यामुळे स्वयंपाक माझा बाकी आहे. स्वयंपाक हा म्हटलं आज निवांत करते. तर तुमचे दादा आल्यानंतर स्वयंपाक करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. तर ना आता तुमचे दादा आले होते घरी आणि हे बघा मी किती छान असे कृष्णकमळचे फुलं शेजारच्या ताईच्या दारून आणलेले आहेत. देवपूजा तशी तर माझी सकाळीच झाली होती, पण हे फुलं लवकर उमलत नाही. 8:30-9च्या दरम्यान हे फुलं झाडाला उमलतात, म्हणून मी ते फुलं तोडून आणले. आणि पाहू शकता कृष्णकमळच्या फुलांनी आपलं देव आणि देवघर किती छान दिसत आहे. तशी ही फुलांशिवाय देवांना शोभा नाही. त्यानंतर आता मी बनवायला घेतला आहे स्वयंपाक. स्वयंपाकात मी कारल्याची भाजीच बनवणार आहे. तर मी इथे कढईमध्ये तेल टाकून त्यात कांदा टाकून त्यामध्ये कारलं टाकून घेतलेलं होतं. त्यानंतर ते थोडंसं होऊ दिलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळद पावडर टाकली आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं. तुम्ही मीठ स्किप पण करू शकता ताईंनो, कारण हे कारलं मी रात्रीच चिरून त्यामध्ये मीठ घालून ते तसंच ठेवून दिलं होतं. आणि त्यानंतर इथे मी लसूण आणि मिरचीची थोडीशी जाडसर अशी चटणी कुटून घेतली होती, तेही याच्या कारल्यामध्ये टाकून दिली. आणि 15-20 मिनिटं झाकण ठेवून त्यानंतर बघू शकता आपलं कारलं इथे 50% शिजलेलं आहे. तर त्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून देते. तर हे बघा मी इथे पोहे खायचे आपले 4 चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून दिलं. तर इथे आपलं कारलं फार छान असं झालेलं होतं ताईंनो. तर आता भेटले ताईंनो तुम्हाला. आणि माझा चेहरा बघा कसा सुजलेला वाटत आहे, कारण आज मी 1-2 तास चांगला आराम केला. 1-2 तास मी चांगलं झोपून घेतलं, कारण आज तुमचे दादा घरी होते आणि मुलंही लवकर घरी आली होती. तर आज जेवणं झाली आणि त्यानंतर मुलांसोबत थोडासा टाईम स्पेंड केला. त्यानंतर झोपून घेतलं. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता मला तुमच्या दादांना चहा पण पाहिजे होता, म्हणून चहा पण करायचा आहे आणि त्यानंतर दळणही करायचं आहे. तर दळण करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. तर इथे माझा चहा उकळलेला आहे. आता तुमच्या दादाला आधी चहा देऊन देते आणि मी पण चहा घेऊन घेते. तसं तर मी बऱ्याच दिवसापासून म्हणते की मला चहा बंद करायचा आहे, चहा बंद करायचा आहे, पण चहा काही बंद होत नाही माझा. चहा केला की मला प्यावाच वाटतो. तशी पण माझी तब्येत वाढलेली आहे आणि मला चहा बंद करायचाच आहे. तर पाहू आता पुढे. नंतर आता चहा घेऊन घेतला आणि नंतर लागली दळण करायला. तर ना आता मी जे गहू इथे दळण करण्यासाठी वापरते ते ना माझ्या दुकानातलेच गहू आहेत. हे गहू कट्ट्याचे आहेत आणि कट्ट्याचे गहू हे मशीन क्लीन असतात आणि ते साफ पण लवकर होतात. पण यावेळेस या गव्हामध्ये थोडेफार मातीचे खडे आले, त्यामुळे दळण करण्यासाठी मला बराच वेळ लागला. आता माझं दळण इथे झालेलं होतं आणि तुमचे दादा दळण दळण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर ना मी दुकान आणि दुकानासमोरची झाडलोट केली आणि घरातली झाडलोट आचलने केली. आणि त्यानंतर एक ताई माझ्यासोबत बोलत होती, तिच्यासोबत बोलता बोलता माझी बाहेरची झाडलोट पण झाली. चला मग दादा जायला होते दळण घेऊन, तर ते पण दळण घेऊन आलेले आहे आणि मी फ्रेश झाले आणि आता देवपूजा करून घेते आणि नंतर लागते मग स्वयंपाकाला. तर सकाळची कृष्णकमळची फुलं देवघरात सुकून गेली होती, म्हणून ती मी काढून टाकली, कारण सुकलेली फुलं ही देवघरात चांगली नाही वाटत. आणि त्यानंतर माझी देवपूजा करून घेतली. तर बघा इथे माझी संध्याकाळची देवपूजा पण झालेली आहे आणि संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर घर असं प्रसन्न वाटतं. आज ना मी तुमच्यासोबत खूप छान अशी चपात्यांची रेसिपी शेअर करणार आहे. तर मी आधी पीठ गाळून घेतलं आणि त्यामध्ये मीठ आणि एक पळीभर तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर छान असा सर्व उंडा एकजीव करून मळून घेतला.
तर आता तुम्हाला वाटत असेल की चपात्या तर आम्ही रोज बनवतो, त्यात काय एवढं विशेष. तर कारण माझ्या बऱ्याच ताई अशा आहेत ज्या पोळ्यांना पण चपात्या म्हणतात, पण आम्ही चपात्या ह्या हातावरच्या चपात्यांना म्हणतो. ह्या चपात्या खायला पोळ्यांपेक्षा जास्त भारी लागतात आणि त्यांची मेहनत पण तेवढीच आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी पहिले पोळ्यांचा जसा उंडा बनवतो तसा बनवला. त्यानंतर त्यात पाणी टाकून टाकून एकदम असा मऊसूत उंडा तयार करून घेतला आणि त्यानंतर मला तरीही हा उंडा थोडा घट्टच वाटत होता, म्हणून मी त्याला आणखी थोडंसं पाणी लावून घेतलं आणि इथे आपला छान असा मऊसूत उंडा बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर मी हा उंडा झाकून दिला. तर मला आता उंडा झाकून ठेवायला 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर मी एका प्लेटमध्ये तेलही काढून घेतलं आणि एक मोठं ताट घेतलेलं आहे. आता मी या उंड्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि हे गोळे या प्लेटमध्ये ठेवणार आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे चपाती येते त्याप्रमाणे तुम्ही गोळा लहान मोठा बनवू शकता. मी तर मीडियम साईजच्या चपात्या बनवते, म्हणून मी इथे मीडियम साईजचेच गोळे बनवून घेतलेले आहेत. आणि हा गोळा हाताला चिटकू नये म्हणून या ठिकाणी आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे आपले सर्व गोळे बनवून इथे तयार झालेले आहेत. त्यानंतर मी आता इथे चपात्या बनवायला घेतलेल्या आहे. पहिले तर मी गॅसवर तावा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. त्यानंतर दोन्ही हातांना तेल लावून घेतलं आणि बघा इथे चपाती करायला सुरुवात केलेली आहे. तर चपाती करताना आपल्याला एकदम स्पीडमध्ये करायची आहे, कारण आपण स्पीड जर कमी केला तर ही चपाती हाताला चिपकू शकते किंवा व्यवस्थित येत नाही. म्हणून इथे मी आता तावा गरम झालेला होता त्यावर थोडंसं तेल टाकून दिलं आणि ही बघा आपली हातावरची चपाती इथे बनवून तयार आहे. अशाच प्रकारे मी एकावर एक अशा 5 चपात्या करणार आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही करू शकता किंवा तुम्हाला तशा करायच्या नसतील तर तुम्ही एकही शेकू शकता. तर बघा माझी दुसरीही चपाती तयार झालेली आहे. आता मी तीही त्याच्यावर टाकून देणार आहे. आणि अशाच प्रकारे तिसरी, चौथी, 5वी अशा सर्व चपात्या माझ्या तयार झालेल्या आहेत. आणि मला पण आधी ह्या चपात्या येत नव्हत्या, पण धीरे धीरे मी शिकले ताईंनो. तुम्हाला जर अजून पण चपात्या येत नसतील तर तुम्ही पण नक्की शिका. आणि हे सर्व आपल्या गव्हावर त्याचप्रमाणे आपण मळून घेतलेल्या उंड्यावर डिपेंड असतं. आपला उंडा जेवढा मऊसूत असेल तेवढ्या चपात्या छान येतात. आणि आमच्यात ना ह्या चपात्या पूजेमध्येही वापरतात. म्हणजे महाअष्टमीची पूजा, त्यानंतर चैत्राची पूजा, ह्या ज्या पूजा असतात त्या पूजेलाही आमच्यामध्ये चपात्याच बनवतात. म्हणून आमच्यामध्ये या चपात्यांना मोठा मान आहे. तर आता मी सर्व चपात्या एक एक करून अशा उलटापालट करून शेकून घेतल्या आणि पाहू शकता आपली एकूण चपाती ही शेकून झालेली आहे. आणि चपात्यांचे काठ जर आपल्याला कच्चे वाटत असतील तर आपण अशी घडी मारून घ्यायची आहे. त्यामुळे काठ हे सर्व शेकल्या जातील. आणि त्यानंतर आणखीन एक घडी मारून मी अशी सर्व चपात्यांची गड्डी शेकून घेतलेली आहे. तुम्हीही या प्रकारे चपात्या करू शकता. ह्या चपात्यांची जर आपण अशी घडीच्या घडी जर ठेवली तर त्या चपात्या आणखीन मऊ आणि लुसलुशीत राहतात. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी आता अशा मोकळ्या केलेल्या आहेत. तर पहा मी आता इथे एका ताटामध्ये चपात्या काढून तुम्हाला दाखवते की किती छान आपल्या चपात्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर कशी वाटली ताईंनो तुम्हाला माझी चपात्या करण्याची पद्धत? आणि तुम्हालाही चपात्या येत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.